नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा आज आपण विचार करणार आहोत। मित्रहो, BA द्वितीय वर्षाला BA सेकंड इयरला जो काही तुम्हाला पेपर आहे त्यामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा हा हवामानशास्त्र किंवा यालाच आपण क्लायमेटॉलॉजी असे म्हणतो। हा पेपर आपल्याला दिलेला आहे आणि मित्रहो, आपण मागील काही तासापासून हवामानशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी करतो। मागील तासामध्ये आपण हवामानाची भूगोलशास्त्रामध्ये कशा पद्धतीने सुरुवात झाली हा एक वेगळी शाखा म्हणून भूगोलाचे हवामानशास्त्राचा कशा पद्धतीने अभ्यास या ठिकाणी सुरू झाला। त्यानंतर हवामानशास्त्राची असणारी व्याख्या, हवामानशास्त्राची असणारी व्याप्ती, हवामानशास्त्राचा असणारे इतर शास्त्राशी असणारा संबंध, हवामानशास्त्राचे असणारे स्वरूप याविषयी आपण अगोदरच्या तासामध्ये बघितलेलं आहे। त्यानंतर आपण अगोदरच्या तासामध्ये हवा आणि हवामान, वेदर अँड क्लायमेट या दोन प्रकारच्या असणाऱ्या संकल्पनेचा अभ्यास आपण केला आहे। हवा म्हणजे काय, तर अल्पकाळासाठी वातावरणाची असणारी एखाद्या ठिकाणची अल्पकाळासाठी वातावरणाची असणारी स्थिती म्हणजे हवा होय। आणि जर ही जी काही हवा आहे ही हवा चंचल स्वरूपाची आहे, हवा सतत बदलणारी असते। हवेमध्ये स्थान आणि काळ बदलला की हवा बदललेली आपल्याला दिसून येते। अशा पद्धतीने एकंदर आपण हवेची व्याख्या या ठिकाणी बघितली आहे। त्यानंतर आपण हवामानशास्त्र म्हणजे काय हे ज्यावेळेस बघितलं की हवामान म्हणजे काय हे बघितलं तर आपल्या असं लक्षात आलं की हवामान म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणच्या हवेच्या स्थितीचा अनेक वर्षापर्यंत निरीक्षण करून जो काही अभ्यास केला जातो आणि जे काही अनुमान काढलं जातं त्याला आपण हवामान असं म्हणतो। म्हणजे हवेच्या स्थितीत वर्षानुवर्ष अभ्यास करून किंवा निरीक्षण करून काढलेलं अनुमान म्हणजे हवामान होय असं आपण या ठिकाणी म्हटलं। मग ती वातावरणाची स्थिती किंवा हवेची स्थिती ही वर्षानुवर्ष अभ्यासली जाते, वर्षानुवर्ष त्या स्थितीचं निरीक्षण केलं जातं आणि त्या निरीक्षणांती जे काही आपल्याला आढळतं त्याला आपण हवामान असं म्हटलेलं आहे। आणि मित्र, हे निरीक्षण 1-2 वर्षापुरतं मर्यादित नसून हे निरीक्षण असतं जवळपास 30 ते 35 वर्षापर्यंत त्या ठिकाणच्या वातावरणाच्या स्थितीचं हे निरीक्षण केलं जातं आणि मग त्यावरून एकत्रितपणे आढावा त्या हवामान स्थितीचा घेतला जातो आणि त्यावरून अनुमान काढलं जातं आणि ते म्हणजे हवामान। अशा पद्धतीने मित्रो, आपण हवामानाची व्याख्या देखील मागील तासामध्ये अभ्यासलेली आहे। त्याचबरोबर काही हवेची अंगे देखील आपण मागच्या तासामध्ये अभ्यासली। एलिमेंट्स ऑफ वेदर त्यांचा देखील आपण अभ्यास केला आणि मग आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारची अंगे ही हवेमध्ये असतात। म्हणजे तापमान असेल, आर्द्रता असेल, वृष्टी असेल किंवा वारे असतील, ही प्रामुख्याने या हवेची अंगे आहेत। वायुभार असेल किंवा वायुदाब असेल, ही या हवेची अंगे आहेत। हवेची अंग बदलली की हवा बदलते। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपण मागील तासामध्ये बघितलं। आज आपल्याला हवामान नियंत्रित करणारे घटक कोणकोणते आहेत किंवा आपण त्याला असं म्हणूया हवामानाचे नियंत्रक किंवा हवामानावर परिणाम करणारे
हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? या घटकांचा विचार आजच्या तासामध्ये आपल्याला करायचा आहे। मागील तासामध्ये आपण हवामानावर परिणाम करणाऱ्या काही घटकांचा विचार या ठिकाणी केलेला आहे। यामध्ये पहिला घटक आपण अभ्यासला की अक्षांश। या अक्षांशानुसार हवामान बदलतं, अक्षवृत्तानुसार हवामान बदललेलं आपल्याला दिसून येतं आणि मग याचा संपूर्ण आढावा आपण मागील तासामध्ये या ठिकाणी बघितलेला आहे। त्यानंतर दुसरा जो काही घटक आपण बघितला तो म्हणजे समुद्र सपाटीपासूनचे अंतर। समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचा देखील परिणाम हा हवामानात झालेला आपल्याला दिसून येतो। आपण पाहतो की जसजसं आपण समुद्र सपाटीपासून उंचीवर जाऊया तसतसं तापमान कमी झालेलं आढळतं, त्याचबरोबर वायुभार देखील कमी झालेला आढळतो आणि तापमान आणि वायुभार कमी झाल्यामुळं जे अधिक उंचीवरील ठिकाण आहेत त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं हवामान हे आपल्याला दिसून येतं। याचाही आपण अभ्यास अगोदरच्या तासामध्ये या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर तिसरा जो काही घटक आपण अभ्यासला तो म्हणजे समुद्रापासूनचे अंतर। समुद्रापासूनचे अंतर यालाच आपण जमीन व पाणी यांचे वितरण असं देखील म्हटलेलं आहे, किंवा यालाच आपण समुद्रापासूनचे अंतर असं देखील म्हटलंय की समुद्राच्या जवळजवळ जर प्रदेश असेल तर त्याचं वेगळ्या प्रकारचं हवामान आढळतं आणि समुद्रापासून दूर खंडांतर्गत जर प्रदेश असेल तर वेगळ्या प्रकारचं हवामान आढळतं। म्हणजे हवामानावर या घटकांचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। हेही आपण मागील तासामध्ये अभ्यासलं आणि त्यानंतर चौथा घटक आपण अभ्यासला तो म्हणजे कमी व जास्त दाबाची अस्थायी केंद्रे। कमी व जास्त दाबाची अस्थायी केंद्रे यांचा कसा परिणाम होतो की ज्या ठिकाणी वायुभार जास्त असतो त्या प्रदेशामध्ये वारे वाहत नाही किंवा त्या प्रदेशात कोणत्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी होत नाही, म्हणजे तिथं शांत अशा प्रकारचं वातावरणाची हवामानाची स्थिती आपल्याला दिसून येते। या उलट ज्या प्रदेशामध्ये कमी दाबाचे केंद्र निर्माण होते त्या कमी दाबाच्या केंद्राकडे जास्त दाबाच्या केंद्राकडून वारे वाहत येतात आणि मग अशा प्रदेशात वारे वाहत आल्यामुळे त्या ठिकाणी वृष्टी होते, त्या ठिकाणी वाऱ्यांची हालचाल हवामानाच्या स्थितीमध्ये आपल्याला जाणवते। म्हणजे अशा पद्धतीने ही अस्थायी केंद्रे देखील हवामान बदलावर परिणाम करताना आपल्याला दिसून येतात। त्यानंतर पाचवा जो काही मुद्दा आज आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे प्रचलित वारे। प्रचलित स्वरूपाचे जे काही वारे आहेत या वाऱ्यांचा प्रभाव हवामान बदलावर कशा पद्धतीने झालेला आहे किंवा कशा पद्धतीने या प्रचलित वाऱ्यांमुळे हवामानामध्ये बदल झालेला आहे हे आपल्याला आजच्या तासामध्ये बघायचं आहे। आपण पाहतो की हे जे काही वारे आहेत हे वारे म्हणजे काय, तर वारे म्हणजे आपण बघितलंय की क्षितिज समांतर पातळीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हवेचा जो काही प्रवाह वाहतो त्याला आपण वारे असं म्हटलेलं आहे। आणि अशा प्रकारच्या वाऱ्यांची निर्मिती ही वायुदाबामध्ये वेगवेगळ्या प्रदेशातील वायुदाबामध्ये असलेल्या भिन्नतेमुळे होत असते।
आपण पाहतोय की कमी दाबाचे जर केंद्र एखाद्या ठिकाणी निर्माण झाले असेल तर या कमी दाबाच्या केंद्राकडे जास्त दाबाच्या केंद्राकडून वारे हे वाहत येतात आणि मग हे वारे वाहत आले की त्या ठिकाणी ज्या प्रदेशातून ते वाहत येतात त्या प्रदेशातले गुणधर्म स्वतः सोबत आणतात. म्हणजे ज्या प्रदेशातून ते येतात त्या प्रदेशातलं असणारं तापमान, त्या प्रदेशातली असणारी आर्द्रता ही स्वतः सोबत आणतात आणि ज्या प्रदेशाकडे ते वाहत जातात त्या प्रदेशामध्ये, त्या प्रदेशातील हवामानामध्ये तापमान आणि आर्द्रतेच्या संदर्भात भिन्नता निर्माण करण्याचे काम हे प्रामुख्याने वारे करताना आपल्याला दिसतात. म्हणून प्रचलित स्वरूपाचे जे काही वारे आहेत हे प्रचलित स्वरूपाचे वारे हे हवामानामध्ये परिणाम करताना किंवा हवामानावर परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. आणि मित्र, आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हवामानाच्या प्रदेशामध्ये हे जे काही भिन्न स्वरूपाचे वारे आहेत हे परिणाम करतात. कारण ज्या प्रदेशातून ते वाहत येतात त्या प्रदेशातील तापमान व आर्द्रता स्वतः सोबत आणतात आणि तापमान आणि आर्द्रता स्वतः सोबत असल्यामुळे हे जे काही गुणधर्म त्यांनी स्वतः सोबत आणल्यामुळे ज्या प्रदेशाकडे वाहत जातात त्या प्रदेशाला ते गुणधर्म देतात. म्हणजेच उष्ण प्रदेशातून वाहत येणारे वारे स्वतः बरोबर उष्णता घेऊन येतात, तर थंड प्रदेशातून वाहत येणारे वारे हे स्वतः बरोबर गारवा किंवा थंडी त्या प्रदेशाकडे घेऊन जातात. थंड प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात आपल्याला घट झालेली दिसून येते. ज्या प्रदेशाकडे ते येतात त्या प्रदेशातील तापमानामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. तर उष्ण प्रदेशातून जे वारे वाहत येतात तर ज्या प्रदेशाकडे ते वाहत येतात त्या प्रदेशातील असणाऱ्या तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि हेच जर वारे बाष्पयुक्त असेल तर हे वारे बाष्पयुक्त असल्यामुळे ज्या प्रदेशाकडे हे वारे वाहत येतात त्या प्रदेशामध्ये वृष्टी किंवा पाऊस पडलेला आपल्याला दिसून येतो. याची अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतील की व्यापारी वाऱ्यांमुळे उष्णकटिबंधातील पूर्व किनारे जे काही आहे, कारण प्रचलित वारे जर आपण या ठिकाणी बघितले तर मित्र 3 प्रकारचे आहेत प्रचलित वारे. त्यामध्ये व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे आणि ध्रुवीय वारे. त्यापैकी व्यापारी वाऱ्याचा जर संदर्भ आपण या ठिकाणी घेतला तर आपल्याला असं दिसतंय की या व्यापारी वाऱ्यांमुळे उष्णकटिबंधीय युरोपामधील जी काही उष्णकटिबंधीय पूर्व किनारे जे काही आहे या पूर्व किनारे हे उबदार होतात, तर पश्चिमी वाऱ्यांमुळे तापमान, आर्द्रता व पर्जन्य यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतात. आणि आपण पाहतो की खास करून उत्तर गोलार्धामध्ये जी काही वाळवंट आपल्याला दिसून येतात ही वाळवंट प्रामुख्याने एका विशिष्ट दिशेलाच आपल्याला दिसून थंडाच्या एखाद्या विशिष्ट दिशेला दिसतात. त्याचं कारणच असं आहे की या वाऱ्याचा प्रभाव त्या प्रदेशावर झालेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रहो, अशा पद्धतीने हे वारे ज्या प्रदेशातून येतात त्या प्रदेशातील असणारे गुणधर्म ते ग्रहण करतात आणि ज्या प्रदेशाकडे जातात त्या प्रदेशांना हे गुणधर्म देऊन देतात आणि त्यामुळे हवामानामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. तर मित्र, अशा पद्धतीने आपण वारे, प्रचलित वारे यांचा संदर्भ या ठिकाणी बघितलेला आहे. त्यानंतर जो 6वा मुद्दा आहे आपला तो आहे सागरी प्रवाह. या सागरी प्रवाहामुळे देखील हवामानामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो किंवा या सागरी प्रवाहाचा परिणाम हवामान बदलावर झालेला आपल्याला दिसतो किंवा त्या ठिकाणचं हवामान बदललेलं आपल्याला दिसतं. म्हणून आपण पाहतोय की याचा देखील, या घटकाचा देखील अभ्यास आपण हवामानावर परिणाम करणारे घटक म्हणून या ठिकाणी करत आहोत. मित्रहो,
ज्या पद्धतीने हवेचा प्रवाह एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतो त्याला आपण क्षिती समांतर स्थितीमध्ये जर तो वाहत असेल तर त्याला आपण वारे असं म्हणतो. त्याच पद्धतीने सागरी भागामध्ये देखील पाण्याचा प्रवाह एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतो त्याला आपण सागरी प्रवाह असं या ठिकाणी. आणि अशा पद्धतीने एका ठिकाणावरून हे सागरी प्रवाह दुसऱ्या ठिकाणी वाहत जातात. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की वारे ज्या ठिकाणावर वाहत जातात त्या ठिकाणची गुणधर्म ग्रहण करतात आणि ज्या प्रदेशाकडे जातात त्या प्रदेशामध्ये ती गुणधर्म वारे स्वतःची गुणधर्म त्या ठिकाणी देतात. म्हणजे तापमान असेल, आर्द्रता असेल, हे त्या ठिकाणी दिलं जातं. तसंच सागरी प्रवाहासंदर्भात देखील आपल्याला म्हणता येईल की सागरी प्रवाह ज्या प्रदेशातून वाहत जातो, ज्या प्रदेशातून वाहत येतो त्या प्रदेशातील गुणधर्म तो स्वतःमध्ये घेतो. तो जर थंड प्रदेशातून वाहत येत असेल तर थंड प्रदेशातील गुणधर्म तो स्वतःमध्ये घेतो आणि ज्या प्रदेशाकडे जात असेल त्या प्रदेशात देखील थंड प्रकारचं हवामान निर्माण करण्याचं काम किंवा तेथील त्या प्रदेशाचं तापमान कमी करण्याचं काम हा सागरी प्रवाह या ठिकाणी करत असतो. त्याच बरोबर हा सागरी प्रवाह जर उष्ण प्रदेशातून वाहत असेल किंवा उष्ण प्रदेशातील असणारे गुणधर्म तो स्वतःमध्ये घेत असेल तर तो ज्या प्रदेशाकडे वाहत जातो त्या प्रदेशामध्ये हे त्याचे असणारे गुणधर्म म्हणजेच उष्णता आणि उष्णतेबरोबर त्यानं सोबत आणलेली आर्द्रता किंवा बाष्प ही देखील त्या प्रदेशामध्ये देतो आणि त्या प्रदेशातील हवामानामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. मित्र हो, आपण जर या ठिकाणी बघितलं तर अशा पद्धतीनं जगामध्ये दोन प्रकारचे सागरी प्रवाह आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे उष्ण पाण्याचा सागरी प्रवाह आणि दुसरा म्हणजे शीत किंवा थंड पाण्याचा सागरी प्रवाह. आणि मग हे शीत किंवा उष्ण पाण्याचे जे काही सागरी प्रवाह आहे ज्या प्रदेशाकडे ते वाहत जातात त्या प्रदेशावर या सागरी प्रवाहाचा, त्या प्रदेशातील असणाऱ्या हवामानावर या सागरी प्रवाहाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. मित्र हो, आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की उच्च अक्षवृत्तीय जो काही विभाग आहे म्हणजे जास्त अक्षांश असणारा जो काही विभाग आहे साधारणतः 60 अंश अक्षवृत्त किंवा 70 अंश अक्षवृत्त यांच्या दरम्यानचा जो काही भाग आहे उत्तर गोलार्धातील आपण जर बघितलं तर साधारणतः उच्च अक्षवृत्ती जो काही विभाग आहे या उच्च अक्षवृत्तीय विभागाकडे उष्ण पाण्याचा प्रवाह जर वाहत जात असेल तर काय होणार आहे की जिथं उच्च अक्षांश असेल तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणचं हवामान हे थंड आहे. परंतु जर उष्ण पाण्याचा प्रवाह जर त्या प्रदेशाकडे थंड असणाऱ्या प्रदेशामध्ये जर वाहत गेला असेल तर त्याचा असा परिणाम होतो की त्या ठिकाणी उदार अशा प्रकारचं हवामान निर्माण झालेलं या पाण्याच्या प्रवाहामुळे, उष्ण अशा पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण झालेलं दिसतं. आणि मित्र हो, अशाच पद्धतीने जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी मग प्रजननाचं प्रमाण देखील वाढलेलं आपल्याला दिसतं. कारण उष्ण पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेलं बाष्प देखील त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये, त्या हवामानाच्या प्रदेशात पडतं आणि त्या ठिकाणी प्रजन्यमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. अशाच पद्धतीने गल्फचा जो काही उष्ण पाण्याचा प्रवाह आहे हा गल्फचा उष्ण पाण्याचा प्रवाह या प्रवाहामुळे पश्चिम युरोपचे जे किनारी प्रदेश आहे हे पश्चिम युरोपच्या असणाऱ्या किनारी प्रदेशांमध्ये थंड प्रकारचं हवामान आहे. परंतु या उष्ण पाण्याच्या गल्फच्या उष्ण पाण्याच्या प्रवाहामुळे त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये उबदार अशा प्रकारचं हवामान निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणी जे काही समुद्र गोठत होता तो समुद्र हा आता 12ही महिने वाहतुकीसाठी या उष्ण पाण्याच्या प्रवाह त्या ठिकाणी आल्यामुळे 12ही महिने हा त्या ठिकाणी वाहतुकीसाठी खुला असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एक हवामानावर तर परिणाम होतोच होतो, त्याच पद्धतीने सागरी वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो.
म्हणजे अशा पद्धतीने या उष्ण पाण्याच्या प्रवाहामुळे त्या ठिकाणी जे काही किनारे आहेत ते किनारे, सागर किनारे, पश्चिम युरोपातील सागर किनारे प्रदेश मधील हवामानामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो किंवा ते हवामान उबदार अशा प्रकारचं झालेलं आपल्याला आढळतं। या उलटची परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसतं की लॅब्राडोरचा जो काही शीतप्रवाह आहे, हा लॅब्राडोरचा शीतप्रवाह ज्यावेळेस न्यूफाउंडलंड बेटाजवळ वाहत जातो त्यामुळे होतंय काय की न्यूफाउंडलंड बेटाजवळ हिवाळ्यामध्ये संपूर्ण सागरी भाग जो काही किंवा जो काही समुद्र आहे, महासागर आहे, तो त्या ठिकाणी गोठलेला आपल्याला दिसून येतो। कारण अगोदरच तो थंड प्रदेश आणि त्याही मध्ये हिवाळे त्या ठिकाणी अतिशय थंड असतात आणि त्याही मध्ये पुन्हा हा शीत पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी आला म्हणजे त्या ठिकाणी जे काही न्यूफाउंडलंड बेटाजवळील जो काही प्रदेश आहे तो अधिक थंड झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे मित्रहो, अशा पद्धतीने या सागरी प्रवाहामुळे त्या हवामानामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो। धन्यवाद।